कोणाला माहित होतं की ही आमची शेवटची भेट ठरेल. आजोबांना भेटायला गेले, त्यांच्यासोबत हसले, त्यांच्या आवडीचं जेवण केलं. पण रात्री नियतीने असा काही खेळ मांडला की सगळं काही बदललं. काय झालं नेमकं बघा. रामनवमीच्या दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो माझ्या लाडक्या आजोबांना भेटायला. 81 वर्षाहूनही अधिक वय असल्यामुळे त्यांना वयोमानानुसार काही त्रास होत होता. प्रवासात सूर्यनारायणाचे दर्शन घेत आम्ही आजोबांच्या गावी पोहोचलो. काकांच्या घरी राहणारे माझे आजोबा आम्हाला बघून खूप खुश झाले. त्यांच्यासोबत आम्ही काही वेळ गप्पा मारल्या. काकांच्या गावातही रामनवमीमुळे खूप छान सजावट केलेली होती. तिथे गेल्यावर आम्ही पोटभर नाश्ता केला. तिथली प्रसिद्ध कढीवडा ही डिश खाण्याची माझी खूप दिवसांपूर्वीची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली. आजोबांसोबत बसून मारलेल्या त्या गप्पा आजही कानात घुमताय. काही वेळ बसलो आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत थंडगार उसाचा रस पिला आणि घरी पोहोचलो. घरी आल्यावर मी मंदार सोबत थोडीफार मस्ती केली आणि सगळं काही छान सुरू होतं. पण रात्री उशिरा एक मन हलवून टाकणारी बातमी समजली. मी काकांचं घर सोडल्यावर काही तासातच आजोबांनी जगाचा निरोप घेतला. ती आमची शेवटची भेट होती असं कधी वाटलंच नव्हतं. हा माझ्या आयुष्यातला दिवस मी कधीच विसरू शकत नाही.